या मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पाडतील सुबोध गडसे सर, सादिक राजापूरकर सर. टॉस जिंकलाय फिरोज SM एंटरप्राइजेस म्हणजेच SP11 संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि ॲज इट इज पहिल्या मॅच प्रमाणेच मोहन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीवीर 2 फलंदाज पुन्हा एकदा ॲज इट इज राजमुद्रा विक्रोळी संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये धाडले गेलेत. एका बाजूला माहुलगावचा खेळाडू आपण बघतोय मंगेश वैती, तर दुसऱ्या बाजूला मात्र गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राजमुद्रा विक्रोळी संघाच्या माध्यमातून सलामीवीर बॅटर्स म्हणून. आता मात्र ही मॅच जिंकल्यानंतर जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्याच्यासाठी मात्र सुपर 6 दरवाजे या ठिकाणी खुलले जातील. गोलंदाजी मार्कवर डावकुरी हाताचा एक साइड आर्म गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती दिसतोय, जो म्हणजे मोहन, ज्याने मात्र पहिल्या मॅच मध्ये खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं सँडी SP11 म्हणजेच फिरोज SM एंटरप्राइजेस साठी. पहिला चेंडू फुल टॉस मिळालाय, त्याला मात्र टायमिंग करत पाठवलंय कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत शिवसेना प्रमुख चषक षटकार. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मिडल ऑफ द स्टंपवर आढळले फलंदाज मंगेश वैती. यावेळेला लेग बिफोर विकेट पायचीच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. पहिला झटका, एक षटकार, एक दुजी तो एक मेरी असं मात्र म्हणलं जात आहे गोलंदाजाकडून फलंदाजाला. एक षटकार आला आणि व्हेरी नेक्स्ट बॉल मात्र मोहननं मंगेश वैतीला तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिला विकेट, 6 धावा राजमुद्रा विक्रोळी संघाच्या. बॉलवर मोहनच्या सुरुवातीच्याच बॉलवरती षटकार ठोकला आणि व्हेरी नेक्स्ट बॉलवरती मोहननं मात्र मंगेशला यावेळेला तंबूचा रस्ता दाखवला. षटकार ठोकून कुठेतरी मोहनला म्हटलं की जागो मोहन प्यारे, आणि त्यानंतर मात्र मोहननं मंगेशला दाखवलाय तंबूचा रस्ता. षटकार ठोकल्यानंतर कुठेतरी मोहनला कुठेतरी चेतवलंच गेलं आणि मग त्यानंतर मात्र मोहननं खूप चांगली लाईन हाताळली, खूप चांगली लेंथ हाताळली. पायचीच्या स्वरूपात मिडल ऑफ द स्टंपवर आढळले. पंचांनी मात्र निर्णयाला दाद दिली आणि षटकारानंतर मात्र विकेटचं पतन. यावेळेला पुन्हा एकदा एक लोअर फुल टॉस बॉल, ज्याला मात्र भिरकावून दिलं जाते डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू सीमा पार फरार मिळतील धावा 4 आणि आणखीन एक चौकार. संघाचे आकाश जहांगीर, आपल्याला विनंती आहे आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आकाश जहांगीर, आपण कुठेही असाल लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय इस्तियाक शेख, ज्याने मात्र एक चौकार ठोकलाय पहिल्या बॉलवरती आल्या आल्या. व्हेरी नेक्स्ट बॉलवर मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव, एकेरी धाव मात्र इस्तियाकच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. आता मात्र निखिल जाधवला संधी मिळते फलंदाजीसाठी. यावेळेला स्ट्राईक मंगेश वैतीने घेतली होती, एक षटकार ठोकला. व्हेरी नेक्स्ट बॉल पायचीत झाले, त्याची जागा घेतली इस्तियाक शेखनं. इस्तियाकनं सुद्धा आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन केला. आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलं मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि त्यानंतर ही एकेरी धाव. मोहन विरुद्ध निखिल जाधव. यावेळेला फ्लाईट दिली, फुलर लेनचा बॉल होता, त्याला मात्र खूप चांगला सन्मान दिला, स्टिअर केला हलक्या हाताने. पॉईंट कव्हर क्षेत्राच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव संघाच्या खात्यामध्ये येते, निखिल जाधवच्या खात्यामध्ये एक धाव येते. वैयक्तिक धावसंख्येचा आणि संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये एका धावीची वाढ करून देणारा हा फटका आपण पाहिलाय.
निखिल जाधवच्या बॅटमधून. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राहिलाय आणि या मॅचमध्ये मात्र कुठेतरी एक चांगला धावफलक सजवण्याचा प्रयत्न करतील इस्तियाक शेख आणि निखिल जाधव. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल, बॅट हातामध्येच भिरकली जाते आणि उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडेल. मोहनच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. विकेट गिरतावर षटकाच्या समाप्तीअखेरीस खूप चांगली ओव्हर या मॅच मध्ये सुद्धा हाताळतोय मोहन. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेट मिळवला तो मंगेश वैतीचा, त्यानंतर एक चौकार ठोकला इस्तियाक शेखने, 2 सिंगल धावा आल्या आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा मोहनच्या गोलंदाजीमधला हा विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. विक्रोळी संघाला सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये मोहनने 2 झटके दिलेत, 2 धक्के दिलेत, 2 हादरे दिलेत. 2 महत्वाचे फलंदाज मात्र तो बाद करतोय. एका बाजूने जर आपण पाहिलं तर मंगेश वैती आणि त्याच्या मागोमाग जर आपण पाहिलं तर इस्तियाक शेख तंबूच्या आसऱ्याला माघार परतावून लावलं जात आहे. आकाश पवार आणि निखिल जाधव ही 2 फलंदाजांची नवीन जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र सलामीवीर गोलंदाजनं खूप चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. सागर कांबळे. पहिल्या मॅचमध्ये 3 गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली फिरोज SM एंटरप्राइजेससाठी. मोहन, त्यानंतर सागर कांबळे, अभिषेक माने, तिन्ही गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीचा 100% देण्याचा प्रयत्न केला पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये सुद्धा सागर कांबळे खूप चांगली सुरुवात करतोय आपल्या ओव्हरची. पहिला चेंडू तर विकेट किपरकडे सोपवला गेला. यष्टीरक्षक ओमकार देसाई त्या ठिकाणी खूप चांगले यष्टीरक्षण करताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं बॅकअप केलं यष्ट्यांच्या पाठीमागून. नवीन ओव्हरची होते सुरुवात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर येत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट पटकावले गोलंदाज मोहनने. खूप चांगली डावखुरी आताची फलंदाजी या ठिकाणी मोहन सादर करताना पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर कांबळेच्या या बॉलवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट रिजन, बाउंड्री लाईनवर काय फिल्डिंग केली आहे बघूया, काय इशारा येतोय. पंचांच्या निर्णयाकडे आम्हाला नक्कीच जावं लागेल, वाट पाहावी लागेल पंचांच्या निर्णयासाठी.
आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय माताडी कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी भोसले साहेबांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. सन्माननीय निलेशजी भोसले साहेब, शिवसेना प्रमुख चषक 2022 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दैदिप्यम आणि दिमागदार असा हा क्रिकेटचा भव्य दिव्य रंगारंग सोहळा आपण बघतोय. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय माताडी कामगार सेनेचे सन्माननीय अध्यक्ष निलेशजी भोसले साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहत आहेत. सन्माननीय निलेशजी भोसले साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. शिवसेना प्रमुख चषक 2022 स्पर्धेची ही दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण करत असताना सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. भारतीय कामगार सेना महासंघ चिटणीस आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी भोसले साहेब यांचं आज मैदानामध्ये आगमन झालंय. पुन्हा एकदा निलेशजी भोसले साहेबांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर स्टॅनली पालना यांचंही या ठिकाणी मैदानामध्ये आगमन झालंय. त्यांचंही मैदानामध्ये आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. सालाबाद प्रमाणे याही वर्षी या सलग 5व्या पर्वाचं आयोजन शिवसेना शाखा क्रमांक 205 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्माननीय श्री जयसिंगजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा शिवसेना प्रमुख चषक 2022 अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय आणि अविस्मरणीय असं व्यक्तिमत्व श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली जाणारी ही आदरांजली तीर्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. मर्यादित षटकांच्या प्रकाश झोतामध्ये खेळवल्या जाणाऱ्या दिवस रात्र ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून अखंड भारतातील नामांकित 12 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. त्यापैकी चालू असलेल्या दुसऱ्या दिवसामध्ये 4 संघांचा खेळ जो आपण सकाळपासून पाहिलेला आहे. फिरोज SM एंटरप्राइजेस आणि चॅम्प GI11 विक्रोळी म्हणजेच किंग स्पोर्ट्स आणि त्यानंतर विक्रोलियन्स विक्रोळी म्हणजेच राजमुद्रा विक्रोलियन्स आणि युनिक एक्सप्रेस यांच्यात झालेला हा सामना आपण पाहिला. त्यानंतर 2 विजेत्या संघांमधल्या मॅचला आपण सुरुवात करतोय, ज्या ठिकाणी मात्र पंचांनी हा बॉल जो आहे त्यावर निर्णय घोषित केलाय की हा षटकार या ठिकाणी असेल. 6 धावा मिळतील. सामन्याला सुरुवात करायची आहे. कोणीही आता मात्र पंचांशी वादविवाद करायचा नाहीये. जो काही निर्णय असेल तो पंचांचा अंतिम निर्णय असेल. पंचांनी हा षटकार घोषित केलाय. आता मात्र या निर्णयानंतर कोणी पंचांशी वादविवाद करायचा नाहीये. स्पर्धेचे नियम, स्पर्धेच्या अटी ज्या काही आहेत ते मात्र संपूर्णपणे आयोजन समितीकडे असणारे हे निर्णय असतील. पहिल्या मॅचचा विजेता राहिला होता फिरोज SM एंटरप्राइजेस म्हणजे सँडी SP11. त्यांच्यानंतर मात्र दुसरी मॅच आपण पाहिली ज्यामध्ये विजेता संघ ठरला तो राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोळी अमोल म्हात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि नंतर 2 विजेत्या संघांमध्ये चालू झालेला आता हा नवीन सामना विनर वर्सेस विनर म्हणजे विजेते विरुद्ध विजेते असा हा सामना आपण बघतोय. टॉस मात्र जिंकला होता फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP11 या संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला असताना खूप चांगली सुरुवात केली गोलंदाजीच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज मोहनने 12 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट पटकावले. मंगेश वैती आणि इश्तियाक शेख सारख्या
एका विस्फोटक फलंदाजांना मात्र त्याने तंबूचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर काही क्षणासाठी मात्र मॅच थोडीशी लांबणीवर गेली, कारण एक निर्णय या ठिकाणी पेंडिंग होता. त्या निर्णयाचा मात्र नक्कीच आता कुठेतरी स्वागत केलं जातंय. षटकार पंचांनी घोषित केलाय आणि या निर्णयानंतर कोणीही पंचांशी वादविवाद करू नका. पंचांचा निर्णय जो काही असेल तो अंतिम निर्णय असेल. 1.2 षटकांची समाप्ती, 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. निखिल जाधव आणि आकाश पवार असे 2 फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोळी संघाच्या माध्यमातून 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा हा फलंदाजांचा जोडा मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी सागर कांबळे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय. 2 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत. दैदिप्यमानचं आयोजन ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय, एकूण 12 संघ खुल्या गटातील आणि 8 संघ, एकूण 20 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आहे. 8 संघ शाखानिहाय खेळवले जात आहेत, ते सुद्धा निशुल्क, कोणताही प्रवेश फी न घेता संघांना दिला जाणारा हा प्रवेश या स्पर्धेच्या माध्यमातून ही विशेष संकल्पना. आपल्या सर्व शाखानिहाय 8 संघांना या स्पर्धेमध्ये निशुल्क प्रवेश, ज्यांच्यासाठी मात्र पारितोषिक आहे 22,222 रुपये आणि रोख रक्कम सोबत आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022. चालू असलेल्या मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. सागर कांबळे गोलंदाजी मार्कवरती अप टू द मार्क पुढील बॉलसाठी. 2 चेंडूंमध्ये मात्र एक निर्धाव आणि एक षटकार ठोकल्यानंतर 2 चेंडूंची समाप्ती जर झाली आहे, निखिल जाधव स्ट्राईक एंडवरती आहे. सागर कांबळेच्या पुढील बॉलसाठी षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा गार्डन एंडकडून निखिल जाधवसाठी सागर कांबळे याचा. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली होती, विकेट किपरला मात्र बीट केलं. फंबल झालेत अभिषेक माने त्या ठिकाणी आणि पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्ना अगोदरच मात्र आमचे बाउंड्री पंचांना कळवतायत की हा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी शिवसेना प्रमुख चषक चौकार. बारीक किनारा आणि नसीब का सहारा असं म्हणावं लागेल, कारण बॅटची कडा घेत थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. यावेळेला लेग कटर बॉल, खूप चांगलं पिचिंग पाहायला मिळतंय. लाईन थोडीशी यावेळेला मागे घेतली. फ्रंट फुटवर जाऊन कुठेतरी स्टिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये निखिल जाधव पाहायला मिळत होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूनं काटा बदलला, दिशा बदलली, मार्ग बदलला आणि प्रवाह बदलत जातोय सरळ यष्टीरक्षक ओमकार देसाईच्या हातामध्ये. पुन्हा एकदा यावेळेला थोडासा पाठी घेतलाय, अजून थोडा मागे घेतल्यानंतर चेंडूला एक अतिरिक्त उचली प्राप्त होतीये. खरं तर या लाल मातीच्या विकेटवरती एक अनइव्हन बाउंड नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय आणि या अनइव्हन बाउंडचा फायदा मात्र गोलंदाज सागर कांबळे उचलतोय. खूप चांगला लेग कटर बॉल 2 वेळा हाताळतोय. पुन्हा एकदा पिचिंग चांगली आहे. गुड लेन स्पॉट करतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघतोय. हरकत पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. हवेमध्ये काटा बदलल्यानंतर तिसरा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू गोलंदाज सागर कांबळेच्या माध्यमातून हाताळला गेला आणि वैयक्तिक एका ओव्हरमध्ये सागर कांबळेनं 10 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीखेरीज 2 वर 2 22 धावा. सर्वत्र 2-2 आणि 2 पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवर 2 वेळा 2 म्हणजे 22 धावा धावफलकावरती. विकेट गमावले गेले ते 2 आणि ओव्हर पूर्ण झाले ते 2. मगाशी विक्रोळी म्हणजे राजमुद्रा विक्रोलियन्स संघ ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला मात्र एक नेल्सन आकडा पाहायला मिळाला. सर्वत्र 1-1-1-1 असे आकडे पाहायला मिळाले होते. 1 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा असं हे समीकरण मगाशी आपण पाहिलं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय थोडंसं पुढचं समीकरण, ज्या ठिकाणी मात्र 2 ओव्हर पूर्ण झाले आहेत, 2 विकेट गमावले आहेत, 22 धावा राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोळी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटक हाताळले गोलंदाज मोहनने आणि दुसरा षटक हाताळतोय तो सागर कांबळे. मगाशाच मॅच प्रमाणे मात्र गोलंदाजीची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची. यावेळेला धावा थोड्याशा जास्त खर्च करतायत, परंतु 2 विकेट, 2 विस्फोटक फलंदाज त्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय, ज्यामध्ये मंगेश वैती आणि इस्तियाक शेख तंबूच्या आश्रयाला आहेत. तर 2 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. एका बाजूला फलंदाजीसाठी आकाश पवार आणि त्याच्या जोडीला निखिल जाधव. गोलंदाजी मार्कवरती श्रीलेश आमरे. यावेळेला बंड्याच्या पहिल्याच बॉलवरती नो बॉलचा इशारा आहे. मोठा फटका तर केलाय, उंची चांगली गाठतोय. झेल टिपला तरी मात्र या ठिकाणी झेलबाद होणार नाही, कारण नो बॉल घोषित केलाय पंचांनी. डोंगरी विभागातला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. श्रीलेश आंबरे
उर्फ बंड्या. खर तर मगाशीचा आपण काळा चौकीचा बंड्या पाहिला, आता मात्र डोंगरीचा बंड्या गोलंदाजी मार्कवरती येतोय. मोठा फटका खेळला, खूप चांगलं एक्झिक्युशन, परंतु टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं. नो बॉलचा इशारा, त्यावर मिळवल्या 2 धाबा. यावेळेला ड्राईव्ह केलं जाते, किसन देवेंद्रच्या हातामध्ये जातोय चेंडू. यावेळेला फक्त एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल ते आकाश पवारला. निखिल जाधव येतोय स्ट्राईक एंडवरती, गिरगावचा वंडर बॉय, केसकेचा सुपरस्टार म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. यावेळेला मात्र गती थोडीशी कमी केली, थोडीशी हलकी फ्लाईट सुद्धा दिली गेली होती. अर्ली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला निखिल जाधवच्या माध्यमातून. बॅट अगोदरच बिरकावतोय, चेंडू थोडासा लेट ट्रॅव्हल करतोय, विकेट किपरकडे चाललाय. आणखीन एक निर्धाव चेंडू मात्र गोलंदाज श्रीलेश आंबरेलच्या गोलंदाजी मधला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ हाताने डाऊन द ग्राउंड फटका निखिल जाधवच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर्ड, हँडसम, खणखणीत शिवसेना प्रमुख चषक षटकार. आता मात्र धावांची सायकल या ठिकाणी चालू ठेवावी लागेल. पहिल्या 2 चेंडूंवरती धावा भरप्या आल्या होत्या, खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात धावा आल्या, परंतु त्यानंतर षटकार ठोकल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी केला. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगली फिल्डिंग आणि विकेटचं होतंय पतन. यावेळेला निखिल जाधव बॅक टू द पवेलियन. तिसरा झटका लागतोय राजमुद्रा विक्रोलियन संघाला निखिल जाधवच्या स्वरूपात. विकेट गिरतावावर एक सुमधुर संगीत बजतावा. बसून आता मात्र माघारी परतावून लावले ते श्रीलेश आमरे. नजेलबादच्या स्वरूपात निखिल जाधव बॅक टू द पवेलियन. तिसरा झटका लागतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आंगणे. वांद्रे विभागाला बिलॉंग करणारा हा फलंदाज, ज्यानं मात्र मगाशी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली, त्याला खूप चांगली साथ दिली. निखिल जाधवनं विजयी षटकार त्या ठिकाणी ठोकत मात्र मॅच जिंकली होती राजमुद्रा विक्रोलियन संघाने. अभिषेक आंगणे आणि त्याच्यासोबत मात्र आकाश पवार श्रीलेश आमरेच्या पुढील बॉलसाठी. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत या ओव्हरमधले चेंडू झाले 4. एक षटकार, नो बॉलवरती 2 धावा, एक सिंगल आणि एक विकेट. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे अक्रॉस द लाईन आले होते, ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होत होता. बॅट भिरकावली होती, अंगाचा वेध घेतला चेंडूनं, मात्र पंचांनी लेग बाईचा इशारा या ठिकाणी दर्शवलाय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. एक घर पुढे सरकतंय धावफलक. 3-3-3 असं मात्र हे धावफलक पाहायला मिळतंय. 3 विकेटच्या नुकसान सोबत 33 धावा 2.5 षटकाच्या समाप्ती अखेरीस. शेवटचा एक बॉल आता मात्र श्रीलेश आमरे बंड्याच्या गोलंदाजीतला शिल्लक आहे. यावेळेला इनसाइड एज घेतली, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. विकेटचं पतन, फलंदाज त्रिफळाचित. निलेशजी भोसले साहेबांचं, स्टॅनली पालना साहेबांचं
मनपूर्वक हार्दिक आभार. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा राजमुद्रा विक्रोळी संघाच्या खात्यामध्ये. 10 धावा खर्च केल्या श्रीलेश आंबरेनं. 2 विकेट पटकावलेत एका ओव्हरमध्ये. म्हणजे 2 विकेट जर आपण पाहिलं तर गोलंदाज सागर कांबळेच्या खात्यामध्ये, तर 2 विकेट आपण पाहिला तर श्रीलेश आंबरेच्या खात्यामध्ये सुद्धा आहेत. सागर कांबळे अप टू द मार्क नवीन ओव्हरसाठी. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याचा प्रयत्न होत होता. पहिल्याच बॉलवर या वेळेला घेतला जातोय चेंडूचा पुरेपूर समाचार. पाठवला जातोय चेंडू सीमारेषा पार आणि हा घेतोय शॉर्ट थर्डमॅन मध्ये. पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करणार आहोत. चॅम्प GI11 विक्रोळी आणि युनिक एक्सप्रेस इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करणार आहे. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण पुढील मॅचच्या टॉस साठी सज्ज राहायचंय. लेगबाईच्या स्वरूपातली आलेली एकेरी धाव संघाच्या धावसंख्येला नेऊन पोहोचवते 40 धावा. या अगोदर षटकार ठोकला गेला सागर कांबळेच्या पहिल्या बॉलवरती. अभिषेक आंगणे आणि रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या वेळेला मात्र सटीक यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, त्याला मात्र खूप चांगला सन्मान दिलाय. ऑन साईडच्या दिशेने जातोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र गोलंदाज स्वतः सागर कांबळे चेंडूला अडवतोय. आणखीन एक सिंगल धाव, आणखीन एक एकेरी धाव राजमुद्रा विक्रोळी यांच्या खात्यामध्ये. 41 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स इन दी एंड ऑफ 3.3 ओव्हर्स. संत गतीने खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे धावफलक तसं पाहिलं गेलं तर. 4थ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 95 धावांपर्यंत मजल गाठली गेली होती. या मॅच मध्ये मात्र धावफलक थोडंसं कमी गतीने हळूवारपणे संत गतीने पुढे सरकतंय सागर कांबळे आणि त्याच्यासाठी मात्र अभिषेक आंगणे. या वेळेला मात्र खूप चांगला एक्झिक्युशन. बॅकफुटवर आले, पंच दाखवलाय आणि हा पंच पॉवरफुल आहे. जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. पिचिंग केलेला बॉल होता. खूप चांगली पडताळणी केली. बॅकफुटवर आले. खूप चांगलं शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी मात्र फटक्यामध्ये पाहायला मिळालं ऑफ साईडच्या दिशेने. आणि यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे मात्र श्रीलेश. हा झेल मात्र हातातून निसटलाय. जीवनदान मिळते अभिषेक आंगणेला. एक षटकार ठोकला त्यानंतर मात्र एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होत होता. कुठेतरी उलट्या हाताने हा फटका खेळला सुद्धा. तितकंसं चांगलं टायमिंग नव्हतं. शॉर्ट थर्डमॅन मधून मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न श्रीलेश आंबरेनं केला. त्यावर मात्र असफल राहिले. एक धाव मात्र येते. एक जीवनदान मिळतं ते अभिषेक आंगणेला आणि त्या जीवनदानासोबत एक धाव राजमुद्रा विक्रोळी खात्यामध्ये येते. 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला लेग कटर बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर कमी गतीने पुढे सरकतोय. फलंदाजाला मात्र थोडासा फसवा चेंडू या ठिकाणी अंगाचा वेध घेतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. लेगबाईचा इशारा येतोय पंचांकडून. एक धाव येते संघाच्या खात्यामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस या एकेरी लेगबाईच्या स्वरूपात आलेल्या धावेसोबत 4 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा म्हणजे 12 धावा प्रति षटकाची सरासरी 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 रन्स ऑन दी बोर्ड, ज्यामध्ये 3 बाईज 3 लेग बाईज आपल्याला पाहायला मिळाली आहेत. अतिरिक्त स्वरूपात खूप धावा या ओव्हरमध्ये या इनिंगमध्ये आपल्याला आतापर्यंत आलेल्या पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉल नो बॉल तितकेसे आले नाहीयेत, परंतु बाईज आणि लेग बाईजच्या स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात धावा आलेत. सागर कांबळेने मात्र या 2 ओव्हरचा खेळ त्याने सादर केला. त्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा त्याने खर्च केल्या. एकही विकेट मात्र सागरच्या खात्यामध्ये आलेली नाहीये. मोहननं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट पटकावले. त्यानंतर मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये श्रीलेश आंबले उर्फ बंड्या याने 2 विकेट पटकावलेत. अभिषेक माने गोलंदाजी मार्कवरती येतोय. अंधेरी एक्सप्रेस फिरोज ॲसेम एंटरप्राइजेस वर्सेस राजमुद्रा विक्रोळी या 2 बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली महत्वपूर्ण मॅच. कारण ही मॅच जो संघ जिंकणार त्याच्यासाठी मात्र सुपर 6 चे दरवाजे उघडले जाणार. राईट आर्म ओव्हर द विकेट. अभिषेकचा एक तेज तर्रार बॉल. या वेगाचा उत्तर नाहीये. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता अभिषेक आंगणे. कोणतीही धाव नाहीये. खूप चांगले यष्टीरक्षण. थोडंसं लॉंग विकेट किपिंग या वेळेला निवडलंय अभिषेकच्या गोलंदाजीसाठी.
कारण तितकाच चांगला वेग आणि तितकीच चांगली लाईन अँड लेंथ सोबत गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मात्र येतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेटचा मारा, एक लांब पल्ल्याचा गोलंदाज 25 ते 30 पाऊलांचा रनअप समाज मंदिर एंड कडून गोलंदाजी करतोय आकाश पवारसाठी. रोहित भालेराव, माफ करा, मगाशी आकाश बाद होऊन माघारी परतलाय. रोहित भालेराव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने अभिषेक आंगणे फलंदाजीसाठी मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि 50 धाबा संघाच्या पूर्ण होत आहेत. संघाचं हे मात्र अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय. 4 विकेट सोबत 50 धावांपर्यंत मजल गाठली आहे राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोळी संघाने. अभिषेक आंगणे वैयक्तिक 6 चेंडू 14 धावांवरती आहे, तर रोहित भालेराव मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 1 धावेवरती फलंदाजी करतोय. शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. या वेळेला पुन्हा एकदा खूप चांगला वेग चेंडू मध्ये पाहायला मिळतोय. लाऊड अपील केलाय लेग बिफोर विकेट साठी, पंचांनी मात्र तो फेटाळून लावलाय. लेग बाईस जरूर मिळणार आहे. ऑफ कटर बॉल होता, इन स्विंगिंग डिलिव्हरी म्हणावी लागेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने चेंडू वळतोय. सातत्यपूर्ण आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अभिषेक आंगणेच्या माध्यमातून केला जातो. तसं पाहिलं गेलं तर डीप मिड विकेट किंवा बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट क्षेत्राच्या ज्या बाउंड्री लाईन आहेत त्या थोड्याशा जवळ आहेत. बाकी मैदानाचे जे 4 कॉर्नर आहेत, जे 4 कोपरे आहेत, त्या ठिकाणी मात्र सीमारेषा थोडीशी लांब आहे आणि त्यामुळेच की काय सातत्यानं आडव्या बॅटनं डीप मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न अभिषेक आंगणे करतोय. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र पुल करून दिलंय, पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. उंची चांगली गाठली, लांबी कमी पडली, एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्याला. सरळ खेळाडूच्या हातामध्ये विकेटचं पतन. केल्यानंतर असं वाटलं की पुरेपूर ताकद लागली आहे फटक्यामध्ये, हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु तसं झालं नाही. हवेचा प्रवाह उलट्या दिशेने वाहत असताना मात्र हा झेल सरळ जातो खेळाडूच्या हातामध्ये. विकेटचं पतन होतंय आणि आता मात्र हा 5वा विकेट गमावल्यानंतर आपण जाणार आहोत पुढील मॅचच्या टॉससाठी. मात्र दोन्ही संघांना विनंती करतोय. चॅम्प GI11 किंग स्पोर्ट्स विक्रोळी संघ विरुद्ध युनिक एक्सप्रेस, 2 संघांमध्ये या नंतरचा सामना आहे. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ही इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करणार आहोत. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. 51 धावा धावपलकावरती, 5 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावलेली आहेत. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर, 2 चेंडू शेवटचे शिल्लक. स्वतः विक्रोलियन्स विक्रोळी संघाचे संघ मालक सर्व मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा इशारा येतोय, त्यावर मात्र 22च्या स्वरूपातल्या एकेरी धावेनं मात्र संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज होतोय. 53 धावा धावपलकावरती आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि नियम क्रमांक 23 या वेळेला एकत्र लागू केला जातोय. व्हाईट बॉलवर 22चा इशारा, ज्यावर मिळाल्या 2 धावा. 53 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स in the end of 4.4 overs. Last 2 ball remaining from this inning. या वेळेला सटीक यॉर्कर, ज्याला मात्र कट करतोय, स्टिअर करतोय, चेंडूला दिशा दाखवतोय, पॉइंट मधून फिल्डर त्या ठिकाणी धावतोय, रनआउटची संधी आणि या वेळेला विकेटचं पतन. अमोल म्हात्रे तंबूच्या आसऱ्याला 6वा विकेट. ही खासियत आहे अभिषेकच्या गोलंदाजीची. कधी ऑन द राईज चेंडू टाकतात, कधी गुड लेंथवर पिचिंग करतात, कधी यॉर्कर हाताळतात, कधी स्लोअर वन हाताळले जातात. हे चांगलं व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि तितक्याच चांगल्या उंचीचा फायदा मात्र गोलंदाजीतून करून घेत असताना एक चांगली हायम ॲक्शन त्याच्याकडून पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल मात्र या इनिंग मधला शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 53 धावांवरती आहे.
6 विकेट्स आतापर्यंत गमावलेत आणि या इनिंग मधला शेवटचा बॉल अभिषेक अंगणेसाठी अभिषेक माने आमने सामने. ओ या वेळेला मात्र खूप चांगला चेंडू. टायमिंग तितकंसं चांगलं करू शकले नाहीयेत, परंतु एक धाव जरूर धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये गिरीश कोचरेकर यावेळेला रनआउट. एक धाव शेवटच्या बॉलवरती लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. एकूण या एकेरी धावेसोबत 55 धावा बनल्या. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. यापुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करणार आहोत. चॅम्प GI11 म्हणजेच किंग स्पोर्ट्स विक्रोळी आणि युनिक एक्सप्रेस दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, आपण लगेच पुढील मॅचच्या टॉससाठी या. ज्या ठिकाणी मात्र आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुढील मॅचच्या टॉससाठी जुळले जात आहेत द व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या सर. 55 धावा बनले. 56 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी फिरोज SM एंटरप्राइजेस संघाला. धन्यवाद. प्रत्येक टी शर्टवर वेदांत स्पोर्ट्स, आपला महाराष्ट्राचा नकाशा, सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि त्या संघाचं नाव. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व नावं आपल्या मराठी भाषेत लिहिण्यात आलेले आहेत. ही मोठी गोष्ट आहे. तर राजू सुर्वेजी यांचा शुभ असते या नाणेफेकीचा कौल. तर किंग्स 11 चॅम्प GI11 नाणेफेक जिंकलेले आहे. व्हॉट इज द डिसिजन? फील्डिंग करेंगे पहले. ठीक आहे. तर मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि प्रथम फिल्डिंग करणार आहे तो म्हणजे किंग्स 11 चॅम्प GI11 विक्रोळी आणि प्रथम फलंदाजी करणार आहे युनिक एक्सप्रेस काळचौकी. मात्र या सामन्याला अजून वेळ आहे. आता जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आपले मित्र चंद्रकांत शेटे सज्ज आहेत पुढील 5 षटकांचा धावतं समालोचन घेऊन. धन्यवाद.
पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. तर पहिल्याच बॉलवर षटकार लगावत असताना श्रेयस इंदुलकर आपले इरादे स्पष्ट करतायत. गिरीश यांच्या विरुद्ध केलेलं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं आणि 56 धावांचा पाठलाग करायचा असताना दुसऱ्या बॉलवर एज घेतली जाते. बॉल पाठीमागच्या बाजूला जाईल आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील जाईल. धावा 4 4 4. पाहिलं तर 10 धावा जमवल्या गेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल विक्रोलियन्सला. श्रेयस चांगली बॅटिंग करतायत, धावा येत आहेत. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला, तिकडे एज घेतली, बॉल पाठीमागच्या बाजूला जाईल. थर्डमॅनच्या क्षेत्रात तिकडे बॉल अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. नवसंख्या 11 वर जाईल. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. विक्रोलियन्सला मॅचमध्ये येण्यासाठी विकेट घ्याव्या लागतील, थोडासा दबाव निर्माण करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फिरोज 11 SM एंटरप्राइजेस सँडी SP आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात तर झाली आहे. पाहूयात, ओमकार मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. श्रेयस यांच्या जोडीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही घेतला होता. ओमकार यावेळेला करतायत पूल, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक गिरीश कोसरेकर यांना यश मिळत आहे. ओमकार माघारी परतावं लागते पहिल्या चेंडूवर. विकेटचं पतन. परत आहे. सुरुवात श्रेयसने चांगली केली, परंतु पहिल्याच बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न होता ओमकार यांचा, परंतु तिकडे चांगली कॅच पकडली गेली. आकाश पवार यांच्याकडून एक चांगला कॅच त्या ठिकाणी पकडला गेला. आणि नवीन फलंदाज जर पाहिलं तर रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये जात. मला अजूनही आठवत आहे ज्या वेळेला याच मैदानात रोहित नार्वेकर आजपासून 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, शेवटच्या चेंडूवर 5 धावांचे असताना याच रोहित नार्वेकरने षटकार खेळला होता UK टायगरला खेळत असताना. नक्कीच या अगोदर देखील बऱ्याचदा याच मैदानात जर पाहिलं तर अगदी 2 षटकांमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता असताना देखील रोहितने या ठिकाणी कामगिरी कारनामा तो केलाय. परंतु आज पाहूयात या मैदानात रोहित कशा प्रकारची कामगिरी करतील. गिरीश कोचरेकर सुरुवात जर पाहिली तर खराब झाली होती, परंतु तदनंतर कमबॅक केले जाते. रणनीतीबद्ध कामगिरी करण्याचा प्रयत्न होतोय आणि अशा प्रकारे जर मॅच पुढे गेली तर रसिकांना आनंद मिळेल. कारण एकाच बाजूने गेले तर प्रेक्षकांना तेवढा आनंद मिळत नाही, परंतु जर रंगत निर्माण झाली तर प्रेक्षक नक्कीच मंत्रमुग्ध होतात. आज शनिवारचा दिवस असून देखील लक्षणीय गर्दी आहे या ठिकाणी. चांगला बॉल, परंतु मनगटाच्या साह्याने या बॉलला मिडविकेटच्या दिशेने ढकललं, खेळलं, तिकडे एक धाव घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाते. 12 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ असताना विक्रोलीसाठी गिरीश कोचरेकर. यावेळेला जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु त्या प्रयत्नात व्हाईट बॉल घोषित केला जातो पंचांकडून. प्लस 1 धाव मिळेल, 2 धाव मिळतील, 14 वर जाईल धावसंख्या.
गिरीश या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडंसं कट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. इश्तियाक शेख होते. एका धावेने धावफलक जर पाहिलं तर पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 15 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP या टीमच्या. सँडी SP संघाचे सर्वेसर्वा सत्ता राजा पाटील आमच्यामध्ये जवळ उपस्थित आहेत. फिरोजभाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन कदम, दिनेश भाई, सौरभ अंकुशच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय आणि पहिल्या कट टू कट मॅच अजूनही आहे मी म्हणेल, कारण विकेट घेतल्या तर दबाव निर्माण होईल. मॅचमध्ये येऊ शकतात विक्रोलियन्स, परंतु चांगली स्टारकास्ट फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP या टीमचे पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 41 धावांची म्हणजे 10 पेक्षा थोडीशी वर सरासरी या ठिकाणी हवी आहे. सौरभ अंकुश, रोहित नार्वेकर यांच्यासाठी मोठा फटका, लांब 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 लांब, खूप लांब षटकार. लागेल या वेळेला फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली कव्हरच्या दिशेने आणि आणखीन एक येतोय मोठा फटका, षटकार. देखील राहील. 2 षटकारांनी बॅक टू बॅक विचार विनिमय करायला लावले विक्रोलियन्सला. क्षेत्ररक्षणाची रचना बदलली जाते. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे, 27 झालेले आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे. या ठिकाणी जर धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. श्रेयस सिंदुलकर येत आहेत. कमबॅक करावं लागेल. 5 षटकांची मॅच आहे. 56 धावांचं लक्ष्य विक्रोलियन्स विरुद्ध SM एंटरप्राइजेस फिरोज सँडी SP दादर. चांगला बॉल चांगल्या ठिकाणी आले, परंतु पहा तडब्यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. आकाश आहे तिकडे, परंतु दुसरी धाव देखील घेतली गेली. हळूवार पद्धतीने स्टिअर केलं, ढकललं या बॉलला आणि 2 धावा मात्र अर्जित केल्या गेल्या. मोठ्या फटक्याचे प्रयत्न तर होतोय, परंतु धावा देखील धावून काढल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती आता 30 धावांवर. 26 धावांची आवश्यकता अजूनही आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. श्रेयस इंदुलकर तो आत्मविश्वास मिळवत आहेत, कारण पहिल्याच बॉलवर षटकार मारल्यामुळे तो एक आत्मविश्वास त्यांच्याकडे नक्कीच आलाय.
31 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, पाहूया क्षेत्ररक्षक, वाह काय कॅच पकडले त्या ठिकाणी अफलातून निखिल बागुल. षटकरांच्या साह्याने माघारी परत आहेत रोहित नार्वेकर. छोटी परंतु एक चांगली खेळी केली. आणि आता जर पाहिलं तर अय्यूब शेख जातील मैदानाच्या आतमध्ये. कासार वडवली स्टार मॅन इन फॉर्म. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील श्रेयस सिंधुलकर. आणि जोडीला जर पाहिलं तर अय्यूब गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे मुकेश दास यांना. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता आहे. तर पाहूया 18 चेंडू 25 धावा. तसं पाहिलं तर हे आव्हान मोठं नाही आहे, परंतु विकेट घेतल्या गेल्या अशाच प्रकारे तर मॅचमध्ये देखील कमबॅक होऊ शकतं. कारण खेळपट्टी गोलंदाजांनाही सहाय्यता करताना पाहायला मिळते. सुजित जांभळे साहेब युनिक एक्सप्रेस संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सुजित जांभळे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत शिवसेना प्रमुख चषकामध्ये. ज्यांनी प्रायोजकत्व या ठिकाणी युनिक एक्सप्रेस संघासाठी केले सुजितजी जांभळे साहेब आपलं मनापासून स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला फटका फसलाय आणि श्रेयस सिंधुलकर देखील बाद होताना पाहायला मिळतील. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न विक्रोली यांचा. आणखीन एक साई जातात बॅटिंगसाठी. साई पाटील फलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आदित्य ठाकरे ट्रॉफी मध्ये मात्र जबरदस्त कामगिरी केली होती रॉयल वॉरियर्स टीम मधून खेळत असताना. फिरोज 11 मध्ये खेळत असताना. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात साई पाटील. धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखले जरूर जातात. पहिल्याच बॉलवर विकेट घेतल्यामुळे एक आत्मविश्वास तर नक्कीच या ठिकाणी कमावला असणार आहे. मुकेश दास यांनी चांगले फिरकीपटू आहेत. क्षमता आहे बॉलला चांगल्या पद्धतीने वळवण्याची, चेंडू वळवण्याची. यावेळेला पहिल्याच बॉलवर चढवलाय, खाल्ला, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय चेंडू. 4 पहिल्याच बॉलवर चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केलेत साई. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालं, परंतु बॉल 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धडाकेबाज अंदाजात बॅटिंग करण्याचा प्रयत्न साई पाटील यांचा. मुकेश दास पुन्हा एकदा. ओहो,
यावेळेला चांगल्या ठिकाणी टप्पा पाहायला मिळाला. बॉलला थोडीशी उसळी, थोडासा कट पाठवले कीपरच्या दिशेने. प्रॉपर चेंडू या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. 37 धावा आहेत, अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मुकेश आपलं फिरकी अस्त्र बाहेर काढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॉलला वळवतायत, फिरवतायत, साई यांना जागेवर थांबवतायत. यावेळेला बॅकफुटला जाऊन वा कव्हर पॉइंटच्या दिशेने येतोय षटकार साई पाटीलच्या बॅट मधून. खोलवर टप्प्याचा बॉल काही भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धडाकेबाज कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. लगातारचे 2 मोठे फटके षटकारामध्ये परावर्तित केले. 5 चेंडूमध्येच तब्बल 18 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेल्या आहेत. निखिल बागुल यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आला. मागील मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली होती. चला ही मॅच जशी संपेल ना लगेचच पुढच्या दोन्ही टीमने कोणताही विलंब करायचा नाही. डायरेक्ट आपले क्षेत्ररक्षक मैदानात पाठवायचेत आणि बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत. कारण मॅच सुरू आहे 3री आणि यानंतर आणखी 10 मॅच खेळवायच्या आहेत आणि जवळपास आता 1:30 वाजलेले आहेत. अय्यूब बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निखिलच्या सामना करतील. 7 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. साई पाटीलच्या धडाक्याने मात्र मॅचचं पारडं अगदी झुकवलंय फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP च्या बाजूने. परंतु हे क्रिकेट आहे. चांगला बॉल, परंतु त्याचा सन्मान देत कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न झाला. आकाशच्या दिशेने तिकडे एक धाव घेतली जाते. 50 धावा अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP या टीमचा. आणि धावफलक अजूनही 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. साई पाटील, साईचा धडाका आपण पाहतोय. रिव्हर्स खेळले या वेळेला आणि साईच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावा. दोन धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. साई जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल पाठीमागच्या बाजूला जाईल आणि या मॅच मधील बाईच्या स्वरूपातील या 4 धावा पंच सादिक राजापूरकर कळवतायत आणि औपचारिकरित्या संपली. मॅच जिंकत असताना फिरोज SM एंटरप्राइज